कोल्हापूरमध्ये घरात कुणीही नसल्याची संधी साधून तरुणांनी डल्ला मारला। या प्रकरणी इचलकरंजी परिसरातील शहापूर पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। या दोघांकडून तब्बल 53,73,000 रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। अनेक घरफोडींमध्ये सहभागी झालेल्या या चोरट्यांकडून 43 तोळे 700 मिली वजनाचे दागिने हस्तगत करण्यात आले। कोल्हापूरमधील तारदाळ परिसरातील एका घरफोडी प्रकरणानंतर शहापूर पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली। फिर्यादी महिला घराला कुलूप लावून आईकडे गेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराचं कुलूप फोडून 5,76,000 रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले होते। हातकणंगले तालुक्यातील तारदाळ परिसरातील एका घरफोडी प्रकरणानंतर शहापूर पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली। फिर्यादी महिला घराला कुलूप लावून आईकडे गेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराचं कुलूप फोडून 5,76,000 रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले। या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या सूचनेनुसार आणि उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं। तपासादरम्यान पथकाला गोपनीय माहिती मिळाली की 2 इसम चोरी केलेलं सोनं विक्रीसाठी येडराव भागात येणार आहेत। त्यानुसार सापळा रचून प्रल्हाद विठ्ठल कवठेकर आणि उदय श्रीकांत माने या दोघांना ताब्यात घेण्यात आलंय। अंगझडतीत सोन्याचे दागिने मिळताच आरोपींनी तारदाळमधील घरफोडीसह शहापूर, हातकणंगले, कुरुंदवाड आणि सांगली ग्रामीण हद्दीतील घरफोडी गुन्ह्यांची कबुली दिली। पोलिसांनी दोघांकडून एकूण 43 तोळे 700 मिली सोनं, चोरीसाठी वापरलेली मोटरसायकल आणि मोबाईल फोन असा ऐवज जप्त केलाय। मुद्देमालाची एकूण किंमत 53,74,000 रुपये इतकी आहे। या प्रकरणाचा पुढील तपास शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर करत आहेत। मराठी एस न्यूजसाठी इचलकरंजीहून चंदुलाल फकीर।